हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं झॉन ऑफ स्टोरी चॅनलवरती. तर मी घेऊन आलेलो आहे नवीन मराठी हॉरर स्टोरी. तिचं नाव आहे तर कहाणी सुरू होते. गणेश आणि निलेश पुण्याहून लोणावळ्याला त्याच्या एका मित्राची बर्थडे पार्टीवरून घरी जात होते. तशी ही पार्टी 6 वाजता संपली होती. सर्व काम आवरता आवरता रात्रीचे 10 वाजून गेलेले. मित्र तर कधीच गेलेली. थोडेफार जवळचे नातलग आणि मंडळीची चलबिचल होती. उशीर होत होता म्हणून ते परतीच्या मार्गावर लागले. संत गतीने गाडी रस्ता कापत होती. गणेश गाडी चालवण्यात तरबेज होता. त्यामुळे रस्ता कोणताही आणि कसाही असो, तो बरोबर संयमानेच गाडी चालवत असे. प्रवास तसा 2 तासाचा होता. पण गाडीतच बसल्यापासून निलेशला डुलक्या येऊ लागल्या. कारण निलेश पार्टीमध्ये जरा थकून गेलेला. त्यामुळे गणेश त्याला काही बोलला नाही आणि त्याला गाडीतच पडून दिले. रात्रीचे 11 वाजून गेलेले. एव्हाना गाडी उपमार्ग सोडून मुख्य रस्त्याला लागलेली. तशी वाहनांची वर्दळ देखील कमी झाली. निलेश झोपल्यामुळे आपला एकटेपणा दूर करण्याकरता राजेशने रेडिओचा आवाज वाढवला आणि आपल्या धुंदीत गाडी चालवायला लागला. गाडी जशी पुण्याची हद्द सोडत होती तसं रेडिओ फ्रिक्वेन्सीसुद्धा एक चॅनलवरून दुसऱ्या चॅनलवर सारखी बदलत होती. तेवढ्यात दूरवरून हायवेच्या टर्नवरच पोलिसांनी नाकाबंदी केलेली दिसली. गणेशने कचकरून ब्रेक दाबला. ब्रेकचा प्रभाव एवढा होता की त्या धक्क्याने निलेशची सुद्धा झोप उडाली. तितक्यात 2 पोलीस त्यांच्या गाडीपाशी येताना दिसले. दोघांमधला एक पोलीस पुढे येऊन त्यांना सांगू लागला, इथून साधारण 7 ते 8 किलोमीटरवर मोठा अपघात झाला आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची खूप जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. ह्याच्या पुढे तुम्हाला नाही जाता येणार. तुम्ही जुन्या हायवेवरूनच जा. दोघांनीही निराशेने मान हलवली आणि गाडी जुन्या हायवेकडे वळवली. निराशेने पुन्हा झोप यायचा प्रश्नच नव्हता. गाण्याचा आवाज वाढवून ते दोघंही आपल्या मार्गाला लागले. एव्हाना रात्रीचे 12 वाजून गेलेले. वाहनांची वर्दळ आता संपलेली. जुन्या हायवेवर तर ट्रकसुद्धा दिसायची मुश्किल होती. गाडी आणि बाईक तर लांबच. पण त्या दिवशी रस्ता जरा जास्तच बाकास वाटत होता. एक्सप्रेसवेवर तर थोडीफार वर्दळ तरी होती. दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. तेवढ्यात समोर 2 रस्ते होते. जो पुढचा तो थोडा कर्व लेफ्ट होता. तो आपला जुना हायवे रस्ता आहे आणि त्याच्या आधी पूर्ण लेफ्ट टर्न आहे. तो जरा शॉर्टकट आहे. विचार करत होता या शॉर्टकट रोडनी जायचं का नाही. गणेशने विचार न करता त्या रोडला गाडी घेतली. तसं पण त्या ॲक्सिडेंटमुळे किती उशीर झाला होता घरचे पण काळजीत असतील. गणेशने खूप वेळा ये जा केली होती या रस्त्याने. पण दिवसा किंवा एकदम पहाटे, आणि ते सुद्धा फॅमिली आणि मित्रांसोबत. असं रात्री अपरात्री तर कधीच नाही. मूर्ख, मग कशाला जायचं होतं. गणेश म्हणाला, मी या रोडबद्दल खूप ऐकून आहे. हा रस्ता आहे शॉर्टकट पण तितकाच भयानक सुद्धा. ठिकठिकाणी चोर लुटारू टपलेले असतात आणि ह्यात भर म्हणजे हा रस्ता हॉन्टेड आहे. त्याच्यावर निलेश म्हणाला, आता ते मरून देत. आपल्याकडे काय आहे. आपल्याकडे लुटून काय भेटणार त्यांना. आपण कारमध्ये सुरक्षित आहोत आणि सध्या अशा बनलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा घरी लवकर पोचणे महत्त्वाचे नाही का. आणि भूताचं काय, दिसले तर मज्जाच आहे. होती आता मज्जा. तसे गणेशने पुढचा मागचा विचार न करता गाडी त्या रस्त्याला वळवली. गाडी जशी शॉर्टकट रस्त्याला लागली तसे ते दोघं जरा सावरून बसले. इकडे तिकडे काही दिसले किंवा ऐकू आले तरी लक्ष नको देऊस. गणेशने निलेशला बजावले, चिल रे, नको टेन्शन घेऊस. एवढे माहिती होते तर जायचेच कशाला. गाडीच्या एसीमुळे गाडी पूर्णपणे कूलिंग होऊन थंडी वाजायला लागली. तशी गणेशने एसी बंद करून थोडा वेळ खिडकीची काच खाली केली. जशी काच खाली झाली, भयान शांततेचा प्रत्यय त्यांना ह्या प्रवासामध्ये पहिल्यांदाच आला. आजूबाजूला जंगल असल्या कारणाने जंगली श्वापदे जशी काय खूप वर्षांनी जागी झाली होती. अधून म्हणून कोल्हे कोळी कानाचा वेध घेत होती.
आजूबाजूचे वातावरण एक प्रकारच्या गुडतेखाली विरून गेलेले होते. तेवढ्यात गणेशने भीतीचे प्रतिबिंब त्याच्या चेहऱ्यावर येऊ न देता 5वा गिअर घेऊन गाडीचा वेग अजून वाढवला. पण हा वेग जास्त वेळ टिकवता आला नाही, कारण त्याला बाजूच्या मिररमधून पाठीमागून एक गाडी येताना दिसली. आता या गोष्टीने आनंदी व्हावे की घाबरून जावे गणेशला काहीच कळत नव्हते. त्याने गाडीतल्या सर्व काचा बंद केल्या. पाठीमागून एक गाडी येते. ती आपल्याला ओव्हरटेक करून पुढे जाईपर्यंत काचा उघडू नकोस. निलेशने त्याला संमती दिली. गणेशने गाडीचा जरा वेग कमी केला आणि मागच्या कारला यायला थोडीशी वाट दिली. थोडा वेळ जाऊ दिला, पण मागची गाडी काय ओव्हरटेक करत नव्हती. गणेशने थोडा कंटाळून पुन्हा एकदा मिररमध्ये बघितले आणि त्यांनी मिररमध्ये जे बघितले तिकडे बघून त्याची बोबडीच वळाली. त्याच्या सर्वांगावरून एक शहारा येऊ लागला, कारण मगाशी जी गाडी त्याला दिसली होती तिकडे आता ती गाडी नसून एक ट्रक होता. भला मोठा ट्रक. घ्या अजून शॉर्टकट. गणेशला काय करावे काय बोलावे हे काहीच कळत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्याने गाडीचे नियंत्रण हालू दिले नाही. तेवढ्यात गणेशने पाहिले की त्या ट्रकच्या जागी पुन्हा एकदा तीच गाडी होती जी त्याला पहिली दिसलेली होती. वा, आणि पाठीमागून सारखी हॉर्न वाजवत होती. निलेश त्याला म्हणाला, दे ना त्याला साईड, जाऊन दे पुढे. कुठे चाललेत मारायला काय माहिती. हॉर्न वाजून अक्षरशः हैराण केले. निलेश संतापून म्हणाला. गाडी जशी त्यांच्या बाजूने चालू लागली तसे दोघांनी एकदाच त्या गाडीकडे पाहिले. आणि आता घाबरायची वेळ एकट्या गणेशवरच नव्हती तर निलेशवर देखील होती, कारण त्या बाजूच्या गाडीमध्ये ना ड्रायव्हर होता ना कोणी अन्य. पूर्णपणे निर्मनुष्य अशी गाडी आता त्यांच्या बाजूने त्यांच्या वेगाने जात होती. ते दृश्य बघून दोघांचेही दाबे दणाणले. गणेशने गाडी नियंत्रणाबाहेर जाण्याआधी अर्जंट ब्रेक मारला. जसा त्यांनी ब्रेक मारला तसा बाजूच्या गाडीने सुद्धा 10-12 मीटर पुढे जाऊन ब्रेक मारला. दोघांच्याही काळजात धस्स झालं. असा होता शॉर्टकट. पण गणेशला तर त्यांच्या बोलण्याकडे भानच नव्हते. तो समोर एकटक बघत होता. तितक्याच समोर थांबलेल्या गाडीमधून एक साऊंड वाजू लागला. हा गणेशला आवाज ओळखीचा होता. गाडी रिव्हर्स घेताना इंडिकेटर आवाज करतो, हा तसलाच आवाज होता. समोरची गाडी हळूहळू मागे येत होती त्यांच्याजवळ. देवा, अजून कोणता अंत बघणार आहेस? निलेश मनातल्या मनात देवाचा धावा करत होता. गणेश, गाडी स्टार्ट कर, पळव इकडून लवकर. निलेश जोरात ओरडला. हवा जशी दगडाला आपटून जाईल तसे त्याचे बोलणे गणेशपर्यंत आपटून गेले. पूर्णपणे व्यर्थ. गाडी अगदी जवळ आली तसं दोघांनीही ना आव बघितला ना ताव. गाडीचे दरवाजे उघडून ज्या होत्या नव्हत्या त्या शक्तीने वाट मिळेल तसे ते पळत सुटले. याला म्हणतात आगीतून फोफाटात जाणे. गणेश डाव्या बाजूला बसल्याने तो रस्त्याच्या डाव्या बाजूच्या जंगलात गेला आणि निलेश उजव्या. जंगल खूप जास्त घनदाट होते. दोघेही मागे न बघता कशाचीही तमा न बाळगता पळत होते. धावून धावून श्वास घ्यायला जड झाल्यावर दोघेही थांबले. जेव्हा भानावर आले तेव्हा समजलं की आपण मुख्य रस्त्यापासून खूपच दूर जंगलात आलो आहोत आणि त्यात दुष्काळात 13वा महिना की एकमेकांची सोबतही सोडली. वा, काय मित्र आहेत. निलेशने थोडा वेळ एका जागी उभा राहून इकडे तिकडे पाहिले आणि परत मागे फिरला गणेशच्या शोधात. नशीब, तो मागे फिरणार तेच त्याला जंगलातून थोडा आतमध्ये काही झाडांच्या आड एक धुरकटचा प्रकाश दिसला. निलेशचे पाय थोडे लटपटू लागले. रातकिड्याच्या आवाजापेक्षा जास्त त्याच्या मनाचा आवाज ऐकू येत होता. इथूनच मागे फिरून जावं असं मनोमन त्याला वाटत होते. पण एक शेवटची आशा म्हणून तो त्या उजेडाच्या दिशेने निघाला. अंधाराची सवय झाल्यावर त्याला दिसले की तो प्रकाश एक बल्बचा होता आणि त्याच्यात जवळ एक छोटीशी झोपडी होती. काय करावे, कोणी असेल का, काही मदत मिळते का हे बघावे, अशी प्रश्नांची सरबत्ती त्याच्या मनामध्ये चालूच होती.
जास्त विचार न करता त्याचे पाय आपसुकच त्या झोपडीकडे वळाले. झोपडीचे दार अर्धे उघडेच होते. कोणी आहे का आतमध्ये? निलेशने जोरात विचारले. आतमधून काहीच प्रतिक्रिया आली नाही. 2 पावले पुढे जाऊन त्याने दरवाजा ढकलून आत डोकावले आणि आतमधले दृश्य पाहून त्याची शेवटची आशा सुद्धा मावळली. आतमध्ये माणसं कसली? प्रेत होती ती. जमिनीवर निश्चिप पडलेली, पूर्णच्या पूर्ण प्रेतांची रास. सगळ्यांच्या मानेवरून रक्ताचे पाट बाहेर आलेले. निलेशला 10,000 मुंग्यांनी एकदम चावा घेतल्याची जाणीव आली. त्याची किंचाळी त्याच्या तोंडातच दबली आणि तो जीव मुठीत धरून पाठीमागे धावत सुटला. दुसरीकडे गणेशला जेव्हा भान आले तेव्हा त्याला उमगलं की तो गाडीपासून खूपच लांब जंगलात आलेला. आजूबाजूला काळोख, टाचणी पडली तरी आवाज घुमेल एवढी शांतता. गणेशच्या डोक्यामध्ये काय आले त्यालाच माहिती. तो तसाच माघारी शिरला. निलेश गाडीजवळच असेल, त्याला एकट्याला सोडून आपण इकडे पळून आलो. आत्ता जागा झाला. गणेश चालत तर होता पण थोडा संशयास्पद, कारण तिकडून माघारी फिरल्यापासून त्याला त्याच्या चपलांच्या आवाजाखेरीज पाठीमागून अजून एका चपलांचा आवाज ऐकू येत होता. आता मात्र गणेशने पाचावर धारण बसली, कारण आता धावण्या वाचून पर्यायच नव्हता. त्याने पाठीमागे न बघताच धूम ठोकली. ती थेट गाडी पार्क केलेली तिकडे. गाडीजवळ मुख्य रस्त्यावर आल्यानंतर कुठे त्याला जरा हायसं वाटलं, कारण समोरच्या झाडीमधून निलेश देखील पळत पळत येत होता. त्यांनी गाडी काढली. आता मात्र ती मगाशी विना ड्रायव्हरची गाडी तिकडे कुठंच नव्हती. त्यांना आणखीन बरं वाटलं. गणेशने गाडी चालू करणार की तितक्यात त्याला आठवलं की गाडीची चावी. मगाशी गाडी टाकून पळालो तेव्हा चावी गाडीतच होती. आता कुठे गेली? देव जाणे. त्याच्या विचाराचे चक्र संपायच्या आधीच त्याच्या पाठीमागून त्याच्या डोक्यावरती जोरात प्रहार झाले. हे चल, बॉडी फेकून दे, टाइम कम है. तिसरा त्या बोंबीला सांगत होता. यांच्या तर काय खाऊन आले होते काय माहिती. बॉडी लय जड आहे असं बोंबील म्हणाला. पिसऱ्या आणि बोंबील रोज रात्री अपरात्री न जाणे किती वर्षापासून या रस्त्यावर लुटमार, चोरी, डकेती वगैरे करत होते. आणि आज नेमके आयतेच गणेश आणि निलेश त्यांच्या हाती गवसले. दोघांच्या शरीराची विल्हेवाट लावल्यानंतर ते सगळे शेकोटी पेटवून ड्रिंक करायला बसले. काय माणसं आहेत. किती दिवसांनी मोठी शिकार भेटली भाऊ. पण भाऊ, आमची झोपडीत मारायची ॲक्टिंग कशी वाटली? अतिशय उत्तम, एकदम मस्त. इतकी छान की ऑस्करचं पुढचं अवॉर्ड तुम्हालाच मिळेल. मूर्ख माणसं. सगळा एन्जॉय करून झाल्यानंतर पिसऱ्या परत उठला. दुसरी कोणती गाडी येते का बघायला. त्याच्यावरती बोंबील म्हणाला, भाऊ आज बास, बाकी काम उद्या करू. त्याच्यावरती पिसऱ्या म्हणाला, अरे बोंबील, अजून वेळ आहे. बसून काय करायचं, अजून एक शिकार करू चल. एवढे जीव घेऊन सुद्धा यांचं मन नव्हतं भरलं. काय माणसं आहेत. त्यांनी गाडी काढली आणि पुन्हा रस्त्याच्या सुरुवातीला जाऊ लागले. गाडीने स्पीड पकडला. रस्ता मोकळा असल्यामुळे ते कशीही गाडी चालवत होते. सगळेच्या सगळे जास्त झालेल्या ड्रिंकमुळे पूर्णपणे नशेत होते. समोरून भरधाव वेगात एक गाडी येत होती. नशेमध्ये असलेल्या त्यांना याची कल्पना यायला कदाचित वेळ लागला. ती गाडी वेगाने ह्यांच्या गाडीच्या दिशेने येत होती. नशेमुळे हात, पाय, मन काहीच नीट साथ देत नव्हतं. अजून त्या दारू. समोरच्या गाडीचा प्रकाश डोळ्यावर हावी झाला. तसं सगळ्यांनी डोळे मिटून तोंडावरती हात आणले आणि मोठ्या आवाजात समोरची गाडी या गाडीवरती येऊन धडकली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. सगळे गाडीच्या बाहेर एखाद्या कागदाच्या कपडाप्रमाणे फेकले गेले. तिसऱ्याला शुद्ध आली. तेव्हा तो जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आसपास काय चाललंय हे समजायला त्याच्या मेंदूने थोडा कालावधी लावला. थोडा कुथत कसाबसा त्याच्या पायावरती उभा राहिला. त्याने आजूबाजूला पाहिले. बोंबील निश्चित पडून होता. तो मेला होता. मान,
हात पाय ह्याचे अक्षरशः तुकडे झाले होते. समोर गाड्या होत्या. एक त्यांची तिचा आत्तापर्यंत पूर्ण चुराळ झालेला, आणि दुसरी समोरची. त्या गाडीला मात्र थोड्या पण स्क्रॅचेस नव्हत्या. त्याने डोळे पुसून नीट निरखून पाहिले. ही गणेश आणि निलेश यांची गाडी होती. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. असं कसं शक्य आहे? त्या समोरच्या गाडीची लाईट पुन्हा पेटली गेली. इंजिनचा आवाज आला. गाडी स्टार्ट होऊन तिसऱ्याच्या दिशेने येऊ लागली. तिसऱ्या तिकडून हलायच्या देखील मनस्थितीत नव्हता. पळायचं तर दूरच. ती गाडी अजून तिसऱ्याच्या जवळ आली. अजून वेगाने सुसाट, जसं तिसऱ्याच्या शरीराचा वेध घेत. त्याची कायमची शुद्ध हरपायच्या आधी त्याला दिसले ड्रायव्हिंग सीटवर गणेश आणि निलेश एका भयानक रूपात बसलेले होते आणि तिसऱ्याकडे पाहून जोरजोरात हसत होते. पाहताच गाडीने जोरात तिसऱ्याला